दिव्यांग पत्रकार राहुल मुळे यांना 5 तास डांबून अमानुष मारहाण। आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाईची मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली। उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट, कारवाईचे आश्वासन। प्रतिनिधी जालना येथील दिव्यांग वार्ताचे संपादक तथा पत्रकार राहुल सुरेश मुळे यांना 5 तास बेकायदेशीरपणे एका खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहाण करण्यात आल्याच्या घटनेमुळे पत्रकार क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पत्रकार राहुल मुळे हे काही दिवसांपूर्वी राजूर रोड परिसरातील तांदुळवाडी शिवारातील एका वॉटर पार्क परिसरात गेले होते। त्या परिसरासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा राग मनात धरून काही व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने पकडून बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। काठ्या, लाठ्या आणि पाईपने मारहाण निवेदनात नमूद केल्याप्रमाणे राहुल मुळे यांना काठ्या, लाठ्या तसेच पाईपने मारहाण करण्यात आली। त्यांना दुपारी सुमारे 2 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत एका छोट्या खोलीत डांबून ठेवण्यात आले व बाहेर जाऊ देण्यात आले नाही। हा प्रकार बेकायदेशीर कैद व मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दिव्यांगत्वाचा गैरफायदा घेत अपमान। विशेष म्हणजे राहुल मुळे हे दिव्यांग असून त्यांच्या दिव्यांग पायावर तसेच डोळ्यांजवळ मारहाण करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे। यावेळी लंगड्या अशा अवमानकारक शब्दांचा वापर करून त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे ही घटना केवळ मारहाणीपुरती मर्यादित नसून दिव्यांग व्यक्तीच्या सन्मानावर झालेला गंभीर आघात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। दबावाखाली बॉन्डवर स्वाक्षरी, मोबाईलचा वापर केल्याचा आरोप। मारहाणीनंतर राहुल मुळे यांच्याकडून दबावाखाली एका बॉन्डवर स्वाक्षरी करून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच त्यांचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यांच्या नावाने व्हॉट्सअॅप चॅटिंग करण्यात आल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। भविष्यात संबंधितांविरोधात बातमी प्रसिद्ध केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे। ओजस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। या मारहाणीमुळे राहुल मुळे यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर शहरातील ओजस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। घटनेमुळे पत्रकार वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत असून दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। खोटे गुन्हे दाखल केल्याचाही आरोप निवेदनात आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे। राहुल मुळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तींनी त्यांच्याविरोधात खंडणीसारखे खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून खोट्या तक्रारी व गुन्ह्यांबाबतही संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। सीसीटीव्ही तपासून कारवाईची मागणी। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर पत्रकार संरक्षण कायदा, अपहरण, बेकायदेशीर कैद, मारहाण, धमकी आणि दिव्यांग व्यक्तीचा अपमान या संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वेळीच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा। या प्रकरणात तात्काळ आणि निष्पक्ष कारवाई न झाल्यास लक्षवेधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। सदर निवेदनावर सर्वश्री पत्रकार धनसिंह सूर्यवंशी, लियाकत अली खान, दीपक शेळके, आमिर खान, संतोष भुतेकर, सुनील भारती, सय्यद अफसर, नरेश श्रीपत, जावेद खान, सचिन सर्वे, शेख सलीम, अनिल व्यवहारे, शब्बीर पठाण, गौतम वाघमारे, संतोष जाधव, जितेंद्र गाडेकर, एसपी झंवर, राम भालेराव यांच्यासह अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज आपण उपविभागीय अधिकारी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। काय प्रकरण आहे आणि काय मागणी आहे? पत्रकार राहुल मुळे याला धानेवाडी तलावाजवळ एक वॉटर पार्क आहे, तेथील वॉटर पार्कचे मालक भागवत बावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला 5 तास डांबून ठेवलं। त्याला अमानुषपणे मारहाण केली, त्याचा मोबाईल हिसकावून घेतला। त्याच्या मोबाईलवरून त्यांच्याच भागवत बावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच त्यांच्याच मोबाईल राहुल मुळेच्या मोबाईलवरून स्वतःच्या मोबाईलवर उलटे मेसेज टाईप करून स्वतःच पाठवले। त्या मेसेजची जर भाषा पाहिली तर ते राहुल मुळेची भाषा अजिबात नाही हे जाणवेल। याची शहानिशा पोलिसांनी करायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते, परंतु त्यांनी कोणतीही शहानिशा न करता खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केले। त्या गोष्टीचा आम्ही निषेध केला आणि ते गुन्हे मागे घेण्याची मागणी केली। त्याचबरोबर राहुल मुळेला मारहाण झाली, त्याच्या अनुषंगाने तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आणि तो दिव्यांग असल्या संदर्भाने दिव्यांगाच्या अनुषंगाने जे काही गुन्हे दाखल होतील त्या अनुषंगाने त्याच्यावर तात्काळ ते प्रत्येक गोष्टीत पत्रकार संरक्षण कायदा आणि दिव्यांगाच्या अनुषंगाने त्या दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केलेली आहे। दीपक शेळके, प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, जालना जिल्हाध्यक्ष। राजूर रोडवरील वॉटर पार्क या ठिकाणी वृत्त संकलनासाठी गेलेले पत्रकार राहुल मुळे व त्यापूर्वी सुद्धा त्यांनी एक वृत्त प्रकाशित केलं होतं वॉटर पार्क संदर्भाने।
त्या अनुषंगाने तिथे गेलेले पत्रकार राहुल मोरे यांच्यावरती तेथील वॉटर पार्कचे स्वतःला उद्योजक म्हणून गिरवणारे भागवत बावणे नावाच्या व्यक्तीने त्याच्या हाताखालच्या गाव गुंडामार्फत पत्रकार राहुल मोरेवरती जो काही हल्ला केला आणि 5 तास त्याला डांबून ठेवलेला आहे. या अनुषंगाने जालना शहरातील सर्व पत्रकार बांधवांनी आज उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब आनंदाजी कुलकर्णी यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने जातीने दखल द्यावी, त्याचबरोबर संबंधित जो काही आरोपी आहे भागवत बावणे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या अनुषंगाने या सर्व पत्रकारांच्या शिष्टमंडळात विभागीय अधिकारी पोलीस अधिकारी यांची भेट घेतलेली आहे व त्यांना निवेदन दिलेलं आहे. तसेच त्यांनी जी खोटी तक्रार दिली आहे राहुल मोरे पत्रकार यांच्या संदर्भाने, ती खोटी तक्रार तात्काळ मागे घेण्यात यावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या संदर्भाने निवेदन देण्यात आलेले आहे. तात्काळ कारवाई जर न झाल्यास जालना जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटना व पत्रकार बांधव रस्त्यावर उतरतील या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत. काय नाव आपलं? मी धनसिंह सूर्यवंशी, जालना जिल्हा मराठी पत्रकार संघ कोषाध्यक्ष.